आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शिंदे आणि पवारांमधील बैठकीमध्ये अदानी उद्योग समूहाचे अधिकारी, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे 3 अधिकारी उपस्थित होते अशी चर्चा। ठाकरे गटाकडून बैठकीतला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू। शरद पवारांनी शिंदेंची वेगळ्या प्रश्नांसाठी भेट घेतली असेल तर धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबई उद्योगपतींच्या घशामध्ये घालू देणार नाही, हीच ठाकरेंची भूमिका। शिंदे पवार भेटीवर राऊतांचं वक्तव्य। धारावीतील स्क्वेअर फुटाचा भाव काढला तर राजकारण लक्षात येईल, धारावी पुनर्विकासावरून राज ठाकरे यांचं वक्तव्य। साधारणपणे धारावी कुठे तुम्हाला माहिती आहे, आणि धारावी जिथे समजा आहे तिथे जर आता जर समजा तुम्ही स्क्वेअर फुटाचा भाव काढलात तर तुम्हाला हे सगळं राजकारण कळेल। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवटचा आठवडा। पंतप्रधान मोदी यांच्या अनुपस्थितीवरून विरोधी पक्षांचा हल्लाबोल, तर मोदी शेवटच्या आठवड्यामध्ये उपस्थित राहणार का, काँग्रेसचा सवाल। राज्यभरातील बाजारपेठा 27 तारखेला बंद पुकारणार, महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा इशारा। अन्नधान्यावर लागू केलेला जीएसटी रद्द करण्याची मागणी। राज्यामध्ये मुलींच्या मोफत शिक्षणासमोर अनेक अडचणी, महाविद्यालयांच्या उदासीन धोरणाचा विद्यार्थिनींना फटका बसण्याची शक्यता। आरटीई अंतर्गत खासगी शाळांमधील 25% रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू। प्रवेश घेण्यासाठी आज शेवटची संधी, उद्यापासून प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार। भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या वतीनं श्रावणामध्ये एसटी संगीत तीर्थाटन या उपक्रमाला आजपासून सुरुवात। ज्येष्ठ नागरिक महिलांना मोफत आणि माफक दरामध्ये तीर्थाटनाचा आनंद घेता येणार। जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आज 5 वर्ष पूर्ण। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा दलाचे जवान तैनात। अमरनाथ यात्रा आज 1 दिवसासाठी स्थगित।